आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। 12 जानेवारी 2026 रोज सोमवारला प्राथमिक आरोग्य केंद्र साकोली येथे श्री जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। ह्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 160 रक्तदात्यांनी रक्तदान केले। ह्या रक्तदात्यांमध्ये वैष्णवी इंजिनिअरिंगचे मालक माननीय मोरेश्वरजी डोळे, साकोली आर्मी जवान सुनील शर्मा, लवारीचे एसटी कंडक्टर पंकज कटंकार असे अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले। ह्यावेळी प्रामुख्याने साकोली सेवा केंद्राचे प्रमुख अध्यक्ष श्री माननीय काशीराम लांजेवार यांच्या प्रमुख उपस्थित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। मी डॉक्टर अपर्णा सागरे, लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्यातर्फे आज जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे आज इथे भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम PHC साकोली येथे आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या शिबिरामध्ये आतापर्यंत म्हणजे जवळपास आज 5 वाजेपर्यंत जवळपास 130 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे। या शिबिराचे आयोजन आज सकाळी 8 वाजल्यापासून चालू झालेलं आहे आणि जवळपास हे शिबिर संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत चालू राहील असे आयोजकांचं म्हणणं आहे। जवळपास या संस्थेमार्फत करोडो पेशंट्सचे जीव वाचवण्यात येत आहे आणि या नरेंद्राचार्य महाराजांच्या संस्थानामध्ये जवळपास या साकोलीला तसेच गोंदिया जिल्हा या अनेक जिल्ह्यांमध्ये हे शिबिर राबवण्यात येत आहे। दरवर्षी या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। मॅडम, आज किती लोकांनी रक्तदान केलेलं आहे? आज जवळपास सर आतापर्यंत म्हणजे जवळपास आता 5 वाजत आहे, जवळपास 130 रक्तदात्यांनी इथे रक्तदान केले आहे। एका व्यक्तीच्या शरीरातून किती रक्त काढले जाते मॅडम? एका व्यक्तीच्या शरीरामधून जवळपास 350 मिलीलिटर रक्त काढण्यात येतं आणि जवळपास शरीरामध्ये 5 ते 6 लिटर रक्त असतं। रक्तदान करण्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करावी लागते काय मॅडम? हो, रक्तदात्यांनी असं काही वेगळं काही खाण्याची गरज नाही राहत, परंतु त्यांना जर पाण्याचा इंटेक बरोबर ठेवला 24 ते 48 तासामध्ये रक्त हे भरून निघत असतं। त्यांचं वजन हे जवळपास 45 असायला पाहिजे आणि त्यांचं वय कमीत कमी 18 असायला पाहिजे आणि मॅक्झिमम त्यांचं जे वय आहे हे 65 वर्षापर्यंत ते रक्तदान करू शकतात। या रक्तदान शिबिरामध्ये त्यांचं हिमोग्लोबिन आपण तपासतो आणि तसंच त्यांचं ब्लड प्रेशर सुद्धा पाहतो। त्यानंतरच रक्तदाता हा सिलेक्ट करून मग पुढे आपण त्यांची प्रोसिजर करत असतो। रक्तदान केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा वाटतो का मॅडम? नाही, बिलकुल नाही। त्यांना कुठलाही असा अशक्तपणा वाटत नाही। जर त्यांचं हिमोग्लोबिन 12.5च्या वर असेल तर त्यांना कुठलाही असा अशक्तपणा जाणवत नाही आणि काही नाश्ता वगैरे आपण देऊनच त्यांची पूर्ण योग्य अशी काळजी घेऊनच आपण रक्तदानाची प्रोसिजर पुढे करत असतो। जय श्रीराम। मी काशीराम दुधराम लांजेवार, साकोली सेवा केंद्र अध्यक्ष। आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोज सोमवारला भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे आयोजन करण्यात आलं आणि या
शिबिराचे उद्घाटन सन्माननीय नगराध्यक्षा देवेश्री मनीष कापगते तसेच संपूर्ण नगरसेवक नगरसेविका तसेच आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक सन्माननीय संतोषभाऊ भुरे तसेच जिल्हा सेवाध्यक्ष सन्माननीय नितेशभाऊ वंजारी, संपूर्ण जिल्हा सेवा समिती, संपूर्ण तालुका सेवा समिती, सर्व सेवा केंद्रांचे अध्यक्ष, साकोलीतील सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी या भव्य दिव्य रक्तदान सोहळ्याला उपस्थित होते. आणि हा उपक्रम जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य श्री क्षेत्र नाणीधाम तर्फे 4 जानेवारी अख्ख्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेर इतर राज्यामध्ये 4 जानेवारी 2026 ते 18 जानेवारी 2026 पर्यंत हा उपक्रम चालू आहे. आणि या या रक्तदान उपक्रमाच्या शिबिराचा एकच उद्देश आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. जे रक्तदान करतात त्यांच्या एका रक्तकुपिकेमधून 3 लोकांचे प्राण वाचते जाते. असेच उपक्रम आज साकोली तालुक्यामध्ये 6 ब्लड कॅम्प रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. पहिला रक्तदान शिबिर 4 जानेवारी 2026ला पळसगाव 155 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. दुसरा रक्तदान शिबिर एकोडीमध्ये 7 जानेवारी 2026 त्यामध्ये 121 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. तिसरा रक्तदान विरशीमध्ये झालं होतं, 107 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. चौथा शिबिर धर्मापुरी येथे 11 जानेवारी 2026 झालं, त्यामध्ये 101. आणि आज 5वा रक्तदान शिबिर साकोलीमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये होत आहे. इथं 160 रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करीत आहेत. आणि या कार्यक्रमाला साकोली शहरवासियांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मदत केली आहे. संप्रदायातर्फे सर्व जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, सेवा केंद्र समिती हे या कार्यक्रमात उपस्थित आहेत. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.